अरे विनोद तुला काय सांगू, काल वहिनीच्या हातात जे मटण मी खाल्लं ना, काय चव होती राव. असं मटण मी याच्या आधी कधीच खाल्लं नव्हतं तुला. अरे सतीश, काय सतीश, तू डब्बा उघड वहिनीच्या हाताला मला जेवू दे. पण एक सांगू, तुझ्या बायकोच्या हाताची चव आहे ना, ती माझ्या बायकोच्या हाताला कुठे. अरे डबा तरी का दिसतो त्याच्यात चिठ्ठी. मला स्वयंपाक येत नाही, माझ्या हाताला चव नाही. बाकळे याचे सावजी मटण खानावळ येथून येताना पार्सल घेऊन या. तुमची सविता. त्या दिवशी नॉनव्हेज खाल्लं ना, ते बाकळे यांचं सावजी मटण होतं. तू विनाकारण माझ्या बायकोचं कौतुक करतोय. अरे तुला आज मी बाकळे यांचा सावजी मटणच खाऊ घालतो. वहिनींना पार्सल घेऊन जायचं अजिबात विसरू नको, नाही तर पुन्हा उपाशी राहशील. अरे बाबा, आज तो डीजे रोड आणि पुढे समोर गेलं की सचिन भाऊ बाकळे यांचं सावजी मटण खानावळ. सचिन भाऊ, तुमचं हे सावजी मटण थाळी एक नंबर चविष्ट. मटण हंडी पार्सल मिळेल ना? हा, एक पार्सल करा. अहो किती वेळ, या ना लवकर, खूप भूक लागली आहे. सविता, अगं सॉरी ते उगाच मी तुला नावं ठेवत बसलो आणि वहिनींची स्तुती गात बसलो. ते ऐक ना, ते सचिन बाकळे ना, हा त्यांचं सावजी मटण घेऊन येतोय मी, तर आपण एकत्र बसून छानपैकी रात्री जेवण करू. चविष्ट जेवणाची आली बारी. सचिन बाकळे यांचे सावजी मटण खानावळ लई भारी. सावजी मटण खानावळ, डीजे रोड, येवला.